सोबत निवृत्त लष्करी अधिकारी असलेले सुनील गावपांडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। गावपांडे सर, आधी तर तुमचं स्वागत पुढारी न्यूज मध्ये। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे वाढलेला तणाव, त्यानंतर झालेली शस्त्रसंधी, ट्रम्प यांनी केलेला हस्तक्षेप, त्यावरून विरोधकांनी केलेली टीका, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज प्रामुख्याने नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलू शकतात, आपला काय अंदाज? धन्यवाद तुम्हाला पुन्हा मला इथे बोलायल्याबद्दल। आता असं आहे की बस पुढच्या 12-13 मिनिटांमध्ये आहे ना पंतप्रधान आपल्याशी संवाद साधणार आहे। माझं असं मत आहे, आणि आपण लक्षात घेतलं तर काय आढळून येतं की हा जो प्रकार घडला होता 22 एप्रिलला, तर त्याचा जो भावनात्मक परिणाम आपल्या जनमानसांवर झालाय, त्यांनी लगेच 2 दिवसांनंतर म्हणजे 24 एप्रिलला बिहारच्या एका सभेमध्ये जाहीर सभेत त्यांनी म्हटलं होतं की त्यांना देखील किती धक्का पोचला आणि पूर्ण 140 करोड जनतेला काय वाटतं याचं, आणि त्याच्यासाठी त्यांनी त्वरित एक भूमिका मांडली होती। त्यांनी काय म्हटलं होतं, वी विल आयडेंटिफाय, त्यांनी स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये म्हटलं होतं, जेणेकरून जगाला संदेश देईल। नाही तर जनरली साधारणतः ते तसं बोलत नाही। त्यांनी म्हटलं होतं वी विल आयडेंटिफाय, वी विल ट्रॅक देम अँड वी विल पनिश देम। इतकंच नाही तर ते म्हणे आम्ही त्यांचे जे परपिट्रेटर्स आहेत त्यांना किंवा सपोर्ट करणार आहेत त्यांचा आम्ही खात्मा करू, आणि इतकंच नाही आम्ही त्यांच्या पाठलाग करून पृथ्वीच्या टोकापर्यंत जाऊ आणि आम्ही त्यांना सोडणार नाही। म्हणजे एकाप्रमाणे त्यांनी यावेळेस अशी भूमिका ते मांडतील किंवा पुनश्च असं संबोधून करून सांगतील, हा संदेश देतील की याच्या पुढे टेररिस्ट किंवा आतंकवादीच्या ज्या घटना होतात त्याला आम्ही मुळीच टॉलरंट करणार नाही। आणि मला असं वाटतं त्यांनी ज्या अनेक मिटिंगा घेतल्या मागच्या 4-5 दिवसामध्ये सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, तर त्याच्यात काही मुद्दे आले असतील जे आज आपल्या DGMOच्या ज्या भेटी झाल्या त्याच्यात काय असतं की आता पहिले तर सगळ्यात पहिले भारत नेहमी शांतताचा विचार करतो पूर्ण साऊथ एशियामध्ये, आपण कधीच म्हणून त्याच्यासाठी त्वरित संघर्ष संधी म्हणा किंवा सीमेवरती शांतता स्थापन करा, हा त्यांचा मुद्दा आहे आणि तो ते पाकिस्तानाला बजावून सांगणार आहे। आणि कुठलाही असेल, आपली जी लढाई आहे ती फक्त आतंकवाद्याशी आहे, त्याच्यामध्ये सिव्हिलियन लोकांना तुम्ही करू नका, त्यांच्यावरती हमले करू नका, आणि त्याचबरोबर इन्फिल्ट्रेशन हा त्यांचा एक असा मुद्दा आहे ना, ते त्यांच्या भाषेमध्ये किंवा थोडक्यात मांडतील। आणि दुसरं आहे की ही जी कारवाई होती किती कमी वेळात, 23 मिनिटाची आपल्याला विंडो मिळाली होती, ज्याच्यामध्ये आपण 9 ठिकाणी हमले केले, 9 अचूक हमले केले, तर त्याच्याबद्दल लष्कराचं ते अभिनंदन तर करतील, पण त्याचबरोबर जी तत्परता आणि सटीकता दाखवली आहे त्याचा देखील ते उल्लेख करतील। आज त्यांनी हेही दाखवून दिलं की आज असा मीडियामध्ये येतं बऱ्याच ठिकाणी की आपण आपलं मोठमोठे जे मिसाईल्स आहे, आता त्याच्यात सांगण्याचं हे नाही, इव्हन ब्रह्मोस वगैरेचा आपण जो उपयोग केला आहे, तर त्याच्यासाठी आपलं भारत आता याच्यापुढे पाहणार नाही, आपलं जे नेतृत्व आहे त्याच्यावर, आपलं जे भारताचं जे नेतृत्व आहे ते कसं त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतं कमीत कमी वेळेमध्ये, याच्याबद्दल देखील ते चर्चा करतील आणि पुनश्च एकदा आश्वासन देतील की भारतीयांनो, मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी जे जास्तीत जास्त माझ्याकडून होतं किंवा आपल्याकडून होतं त्याचा मी पूर्ण आढावा घेईल आणि त्याच्यावरती त्वरित कारवाई करेल, असा संदेश बहुतेक ते त्यांच्या 12 ते 15 मिनिटाच्या